गुड मॉर्निंग सगळे. तर आता पंढरपूरमध्ये स्टे होता काल, जसं बोललो तुम्हाला. आता पंढरपूरमध्येच आहे. आता आम्ही इथून जाणार आहे अक्कलकोटला. अक्कलकोट, मग परत तिथून तुळजाभवानी, तुळजाभवानीवरून रिटर्न पंढरपूर असं. आणि मग संध्याकाळी वाटतं पंढरपूरचं दर्शन घेऊ आम्ही. पण बघू आधी गर्दी कशी आहे काय, कारण का आता अक्कलकोट आणि मग तुळजाभवानी, आता तिथे कसं काय होतं आहे त्यानंतर मग इथे किती वाजता येतो त्याच्यावर आहे. कारण का आज रात्रीचं स्टे इकडेच आहे. तर बघायला असतं तर हे मस्त व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू. जस्ट आम्ही आता अक्कलकोटला पोचलो. 2 तास लागले पंढरपूरच्या इथून. पप्पा गेलेत पार्किंगला गाडी लावायला. आणि ते आहे म्हणजे अशी थोडीफार गर्दी आहे. आणि शाळेतून वाटतं हे पोरं असे आलेले आहेत, त्यांची पण अशी लाईन आहे. इथे आतमध्ये पार्किंगला गेलेत. मंदिराचं दाखवतं आतमध्ये काय म्हणजे कसं काय आहे ते कळेलच पुढे. दर्शन आत्ताच झालं, 2 मिनटं आलं बाहेर आलं. मस्त सुंदर दर्शन झालं. आणि मम्मीची खूप इच्छा होती म्हणजे अक्कलकोटला यायची, तर ती पण आज पूर्ण झाली. म्हणजे पप्पांनी पूर्ण केली. तर मम्मी काय बोलायचं तुला? 2 वर्ष प्रयत्न करत होतो अक्कलकोट, यायलाच मिळत नव्हतं. आज झालं, खूप सुंदर दर्शन झालं आमचं. खूप बरं वाटलं. असंच आणि पुढे दर्शन घ्यायची आहेत, तेही आमचं चांगलं होऊ जाईल. सगळीकडे जाऊ आपण, सगळीकडे. तुला काय म्हणायचं आहे? मला म्हणायचं एकच आहे, दर्शन कसं झालं? दर्शन एकदम भारी आलं. मक्कामध्ये मला एकदा पहिला बाहेर काढलं, पण मी परत आतमध्ये गेलो. तुला का बाहेर काढलं? लहान मुलगा समजून बाहेर काढलं मला, पण काय नाही, ह्याला कोणी बाहेर काय काढलं नाही. मस्त दर्शन झालं, सुंदरचं दर्शन झालं. मस्त झालं. आम्ही 3दा राऊंड मारले, 3दा. 2दा राऊंड परत जाऊन परत बाहेर आलो. तिसऱ्यांनी चप्पल घ्यायला गेलो. हा, मग 3दा झाले. मस्त आलं दर्शन. आम्ही काठी घेतली. आम्ही ते काठीसाठी गेलेलो. ही काठी आहे ना, स्वामींची काठी. ते तिकडे मंदिरात गेलो, त्यांच्या पायाच्या इथे ठेवली. असं मस्त भेटतं. हे बापरे, हे जेवण्यासाठी वाटतं. पण आम्ही इथे थांबणार नाही, आम्ही इथून जाणार पुढे. तुळजाभवानीला जायचं वाटतंय. मम्मीची इच्छा पूर्ण आली. बऱ्याच वर्षांनी एक इच्छा पूर्ण केली. अजून बाकीची काही तिची बाकी आहेत, त्या लवकरच पूर्ण करूया. मम्मीची इच्छा जी बाकी आहे ती, म्हणजे अजून कुठे कुठे जायचं आहे ते. जस्ट इथे तुळजापूरला पोचलो आहे, पण इथे क्राऊड आहे खूप. तर बघू, कारण का आजी सोबत आहे तर दर्शन वरती जाणं मुश्किल आहे. कारण का आजीला तेवढा वेळ होणार नाही. तर आम्ही आय थिंक पायथ्याशी जाऊ, कळेलच. कारण का खूप क्राऊड आहे खूप. आणि गाड्या खूप पार्किंगला आहेत, तर तिथे पण दिसते क्राऊड आहे. आणि बाहेर पण रोडवर खूप क्राऊड होता. इथे आहे खूप गर्दी. तर आम्ही आता जाणार नाही खाली. नाही यायचं ना खाली, ते आता तू ठरव. तुला इथे मी रेडी आहे, पण आजी जाणार कुठे? आजी कुठे बसणार? नाही, ती बसू शकत आईला नाही जमणार. आईला नाही जमणार. आपण स्पेशली येऊया परत. तिला 9 वाजता स्पेशली परत यायला काय. हे बघ त्यांच्या चेहरा दाखव. मला तर यायचं. मला नाही तर सुट्टी भेटणार. मी येणार. खूप गर्दी आहे खूप. आम्ही असं आतमध्ये आलो आहे, जरा बघू, परिसर फिरू थोडं. एवढं आलो तर असं बाहेरून कसं रिटर्न जाणार, तर परिसर फिरतो. तर खूप म्हणजे पायथ्यापासूनच खूप गर्दी आहे पूर्ण. बघा ना, पूर्ण हे आहे. बघू आता काय. हे मंदिर आहे, मंदिर इथे आतमध्ये पूर्ण झिगझॅग खूप लाईन आहे. खूप हे मंदिर आहे हे इथे.
हा दगड ना जादुई दगड आहे, त्याच्यावरनं ती स्टोरी आहे. म्हणजे काय इच्छा असेल ना तर ते म्हणजे ते सांगता होणार की नाही होणार. दगडासाठी पण गर्दी आहे, इथे लाईन आहे. मंदिरात खूप गर्दी होती म्हणून आता म्हणजे बोलतो पायथ्याशी आपण इथे गेलेलो, मंदिराच्या परिसरामध्ये जाऊन आलो, तिथे पाया पडलो, सगळं फिरलो, तिथे काय सामान घेतलं आणि रिटर्न आलो. आता पुढे पंढरपूरमध्ये जाणार आहे. आता तिथे पंढरपूरमध्ये पण दर्शन घ्यायचं, तर तिथे बघायचं केवढी गर्दी कसं काय, मग तसं पुढचं हे असेल. आणि उद्या रिटर्न निघायचं आहे वापसी बॅक टू आवर हॉटेल. तर आता फ्रेश वगैरे होऊ आणि आता पंढरपूरच्या इथे जायचं आहे दर्शनाला. आणि जस्ट आता ते रिन्यू केलं आपलं हॉटेलचं, काल 1 डे होतं ना, आता परत एक्सटेंड केलं जसं राहणार होतं आम्ही तसं. तर आता पुढे म्हणजे वरती केलं आहे, ग्राउंड फ्लोअर होता, तर बघू व्ह्यू भेटतो आहे का. व्ह्यूसाठी सेकंड फ्लोअरला आता हे केलं आहे. मस्त आहे की. कुठे पंढरपूरला आपण दोघं आहे, मम्मी पप्पा वगैरे माहीत नाही येणारे की नाही. दोघं तर फिक्स आहे. आज रात्री मम्मी पप्पांचं माहीत नाही, पप्पाला गाडी चालवायची म्हणून पप्पा येणार की नाही माहीत नाही, पण बघू. पण आम्ही दर्शन घेणार आहे. आज दर्शन घेणार. आम्ही घेतला रूम वरती, पण तो रूम थोडासा छोटा आहे. ओ आई राहिली खाली, चले आईला घेऊन येऊ. कुठे इथे हा आलो जरा. A few moments later. पूर्ण ही लाईन फिरून मग ती दर्शनाला आहे, म्हणजे कमीत कमी 3 तास जातील असं बोलले. तर आम्ही आता मुखदर्शन घेणार आहे इथून असं आणि बाहेर पडू, कारण का उद्या प्रवास आहे आणि खूप थकलो आहे आज. तर मग मुखदर्शन घेऊ आणि मग बाहेर पडू. जस्ट दर्शन झालं, मुखदर्शन करून बाहेर आलो आम्ही. आता हॉटेलकडे चाललो परत रिटर्न. खूप टायर्ड आहे आणि आता 6वीसाठी बॅग द्या ये. तुझ्यासाठी छोटीशी बॅग. हां पंढरपूरमध्ये येऊन मसाला दूध नाही प्यालो तर काय प्यालो. मी पण पिणार आहे, थांबा. रूममध्ये आलो, फ्रेश वगैरे झालो, सगळी पॅकिंग वगैरे चालू आहे. उद्या रिटर्नचा प्रवास आहे. तर आता हा इथे काय पॅक करतोय. माझी बॅग तर मम्मी पॅक करते, पप्पा इकडे आहेत, इथे तिकडे मम्मीचं काय पॅक चालू आहे. आपलं काय पॅकिंगचं टेन्शन नाही आहे, फक्त आपले चार्जर विजर घ्यायचं आणि आपण डायरेक्ट चालू पडायचं. उद्या आता 2 ठिकाणी थांबायचं आहे, कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये कुठे थांबायचं आहे नक्की ते. तर चलो भेटू उद्या, बाय.